नमस्कार. तुमच्या समोर एक प्रश्न दिसत आहे आणि असे शाब्दिक प्रश्न पोलीस भरतीला हमखास विचारले जातात आणि हे नेमके कसे सोडवायचे खूप विद्यार्थ्यांना हे सोडवता येत नाही. तर आज आपण पाहणार आहोत नेमके कुठल्या पद्धतीने सोडवायचे. तुमच्या समोर प्रश्न बघा. एका संख्येची 8 पट व 3 पट यांच्यातील फरक 225 आहे, तर त्या संख्येची 8/5 पट किती? बघताना हा प्रश्न खूप कठीण वाटतो, पण सोडवताना अतिशय सोप्या पद्धतीने आपण आता कसं सोडवायचं ते पाहूया. काय सांगितलं तुम्हाला? एका संख्येची 8 पट. 8 पट आहे म्हणून 8x घ्यायचं आणि 3 पट म्हणून 3x. आता तुम्हाला काय विचारलंय? यांच्यातील फरक. फरक जेव्हा असतो तेव्हा नेहमी वजाबाकी करायची असते, म्हणून इथे मध्ये वजाबाकीचं चिन्ह. किती आहे फरक? एकूण 225. या पद्धतीने तुम्ही मांडणी करून घ्यायचे. आता बघा 8x मधून 3x गेले, राहिले 5x. हे बरोबरचं चिन्ह 225 आहे तसे. आता बघा हे x आहे, हे x इथेच ठेवूया. हे 225 आहे तसे आणि हा जो 5 आहे इथे कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं असतं. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जाणार, मग छेद आलं 5. आता x बरोबर 5 ने याला भाग लावायचा आहे. 5 एके 5, 5 चोक 20, इथे राहिले 2 आणि 5 5 25 म्हणजे x बरोबर किती आलं? 45. आता तुम्हाला काय विचारलंय? ती संख्या आपली 45 आलेली आहे, पण प्रश्न असा विचारलाय की त्या संख्येची 8/5 पट किती? तर ती संख्या 45 आलेली आहे, तर 45 ची 8/5 पट म्हणजे 5 एके 5, 5 9 45 म्हणजे 9 गुणिले 8 म्हणजे 9 8 72. हे तुमचं फायनल उत्तर आहे. त्या संख्येची 8/5 पट म्हणजे 72. धन्यवाद.